मनस्वी 11 या संघाला आपण पूर्वी हंसिका या नावाने ओळखायचो. मध्ये आपण आरडी नावाने भरपूर वर्ष या संघाला त्या नावाने खेळताना पाहिलेलं आहे आणि आता मात्र या संघाचं नव्यानं उगम झाले असं मात्र म्हणावं लागेल. कारण नव्यानं सुरुवात करतायत ते सर्व खेळाडू. मनस्वी अर्थात रॉकीजी दिगाडकर यांची छोटी लाडली सुकन्या आहे, त्यांच्या नावानं आता मात्र संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. आणि या पॉसिबल षटकाला सुरुवात करतो या मोनिश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू लिडिंग एज शॉट फायनली कडे क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप केलाय आणि या शॉट फायनली कडे होता क्षेत्ररक्षक गणू. काय केला रे बाबा गणू तू? कैलास पाटील आय थिंक त्या ठिकाणी एक्झॅक्टली आत्मसमर्पण तिथे केलं होतं, परंतु कुठेतरी त्याला जीवनदान मिळालं आणि जीडी त्यांच्याकडे आता मात्र आशाभूत नजरेने पाहतायत. कारण जीडीला माहिती की झेलाचं महत्व किती आहे. क्रिकेटचा खेळ आहे, चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कारण एक छोटी छोटी चूक तुमच्या संघाला भरपूर महागात पडत असते. आणि तसा जर पाहिलं तर संजय स्पोर्ट्स सावध संघाचा कैलास पाटील जो आहे तो अगदी की प्लेअर आहे असं म्हणावं लागेल. कीपर कैलास. ओ कडक शॉट अगदी हायमाट केलाय. लॉंग ऑफ शॉट अगदी पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर सुजित. कडक शॉट. पहिल्या चेंडूत त्याने सामना केला. पहिल्या चेंडूवरती षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली आणि आता मात्र पाहू शकाल पॅडल स्वीप. काय स्ट्रोक खेळलाय, जसा चेंडू तसा समाचार आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुरुवात मनीषने चांगल्या प्रमाणे केली होती. जर तो झेल पकडला असता तर नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आला असता. सुजित पाटीलला नॉन स्ट्रायकिंग एंडला असता. परंतु या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या जरतरच्या आहेत. परंतु चांगल्या रिदम मध्ये आज सुजित पाटील आपण पाहतोय. एक षटकार आला, एक चौकार त्याच्या बाट पुतून निघाला आणि आता मात्र पाहू शकतो अगदी कव्हरच्या दिशेने एक्झॅक्टली कव्हर ड्राइव्ह. सुपर्ब सुपर्ब आणि फॅंटास्टिक. ओ माय गॉड, ये क्या हो रहा है. चेंडू सुद्धा बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि क्षेत्ररक्षक सुद्धा बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि मिळाल्या साबादकरांना या 4 धावा. असं वाटतं की आज लंच ब्रेक मध्ये चौकार षटकाराची जी भूक लागली होती ती अजूनही मात्र संपन्न झाली नाही सुजित पाटीलची. अब बॅटिंग करतोय स्वप्न व सुरुवात संजय स्पोर्ट्स सावध संघाची सध्या आपण पाहतोय. अजून एक पिकअप शॉट आणि हा चेंडू सुद्धा निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग अँड लॉंग लेगच्या मधून आणि एक्झॅक्टली स्पर्धेतील पहिली चौकाराची हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज ठरलाय मिस्टर सुजित. कडक बॅटिंग, सुपर से ऊपर बॅटिंग आणि पाहतो की मैदानाच्या चौफेर बाजूने फटके खेळण्याची कला सुजित पाटीलकडे आहे आणि ते त्याने सिद्ध केलं. आणि पहिल्या चेंडूवरती षटकार जो आला तो मात्र पाहिला आपण लॉंग ऑफ कडे. त्याच्यानंतर 3 चौकार पहिले आपण बॅक टू बॅक आणि पुन्हा फुल टॉस चेंडू. चेंडू खराब लेन. चेंडू चालला अगदी स्क्वेअर लेग कडे. फिल्डर तैनात आहेत. एक धाव जरूर मात्र तिथे कंप्लीट केली गेली. दुहेरीचा प्रयत्न
करतायत, परंतु कैलास पाटीलने मात्र त्या ठिकाणी दुहेरी धाव घेण्यापासून मात्र नाकारलं आणि एक जबरदस्त सुरुवात इथे आपण म्हणू शकतो. एकही गडी इथे मात्र संजय स्पोर्ट्स सावंत संघाने गमावला नाहीये आणि तब्बल 20 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये मनीष भजाकीने मात्र त्या ठिकाणी खर्च केल्या. म्हणजे पॉवर प्ले मध्ये ज्याप्रमाणे धावा येणे गरजेचे होते त्या धावा आता संजय स्पोर्ट्स सावंत संघाने आलेल्या आहेत, परंतु हे ते सातत्य टिकून ठेवतील की दुसऱ्या ओव्हरमध्ये राकेश दिगाडकर आता मात्र जी पार्टनरशिप जी चांगल्या प्रमाणात झालेली आहे ती पार्टनरशिप मात्र या ठिकाणी ब्रेक करेल याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा असतील. चला मकरंद मुठवत संघ आपण कुठे जायचं नाहीये, कारण यानंतर जो चालू सामना आहे त्या संघाच्या विनर संघाच्या तुम्हाला अगेन्स्ट लगेच खेळायचं आहे. कैलास पाटील एक चेंडू फेस केला, त्याच्या बाटमधून निघाली सिंगल धाव. सुजित पाटीलने तब्बल 5 चेंडू फेस केले, 19 धावा त्याच्या बाटमधून निघाला. एक षटकार 3 चौकार, एकही एक्स्ट्रा चेंडू नाहीये, एकही एक्स्ट्रा धाव नाहीये पहिल्या ओव्हरचा आपण जर खेळ पाहिला तर. दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहूया राकेश दिगाडकर. ओ माय गॉड, पहिल्या चेंडू ते विकेट्स धोक्यात सुजित पाटीलची आणि अखेर लॉंग ऑफला कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये यालाच म्हणतात कमबॅक आणि तो कमबॅक केलाय मिस्टर रॉकीनं अर्थात राकेश दिगाडकरनं. त्याचा मात्र पुरेपूर अभ्यास असणारा हा खेळाडू अर्थात राकेश दिगाडकर. नेहमीच मी त्याला पाहिलं की जेव्हा जेव्हा एखाद्या गोलंदाजाच्या विरोधात जेव्हा जेव्हा जास्त धावा येत आहेत त्यावेळी मात्र पुढच्या ओव्हरमध्ये राकेश आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारत असतो आणि जबाबदारीने कामगिरी करत असतो. आणि पहा पहिल्या चेंडूवरती त्यांनी सुजित पाटील सारख्या फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी बाद केलं. लॉंग ऑफला आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी तैनात अमोल बेस्ट कॅचर आहेत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून मात्र कुठल्या प्रमाणात चूक झाली नाही. आय थिंक सूर्याची किरण त्याच्या डोल्यावरती आली होती तरी सुद्धा त्याने मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात तो झेल तिथे मात्र कलेक्ट केला. न्यू बॅटर मिस्टर दामू म्हात्रे आलाय नेट नंबर 3. ओहो पावशी लागती प्ले केलाय गॅप मध्ये चेंडू बाकवर स्क्वेअर लेगला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये आणि पहा राकीच्या मुखातून एक आपल्याला वक्तव्य ऐकायला मिळालं गेला बघ, परंतु चेंडू बाहेर गेला 4 धावांसाठी. सुंदर सुंदर डीजे ऑपरेटिंग सर्वकडे रसिकांचं मात्र तो मनोरंजन करतोय आणि सध्या पाहतो की फलंदाज आता मात्र या ठिकाणी सावध संघाच्या पाठीराख्यांचा आता मात्र इथे मनोरंजन करत असताना दामू मात्रे पहिल्या चेंडू त्याने फेस केला, चौकाराने त्याने आपल्या डावाला सुरुवात केली. धावसंख्या पाहू शकाल 24 वरती पोहोचली गेली. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. चांगल्या स्थितीमध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघाला आपण पाहतोय. रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय, अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू वेगाने चाललाय. मनुष्य बजागे चेंडूचा पाठलाग करतोय तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि तसे जर पाहिलं तर या मैदानावरती संजय स्पोर्ट्स सावध संघाचा रेकॉर्ड चांगला आहे, कारण मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर आय थिंक या संघ क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झाला होता. दिवसाच्या अखेरी सामन्यामध्ये मात्र संघ पराभूत झाला होता. राकेश पुन्हा एकदा ओ स्टँड अँड डिलिव्हर अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर आमच्या कॅमेरामॅनला सलामी देण्यासाठी चेंडू आय थिंक निघून गेला, परंतु तिथे एक्झॅक्टली काय घडलंय
पंचांचा इशारा आलाय चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या अगदी चौफेर बाजूने मात्र खेळ सध्या आपण पाहतोय फटके केले जात आहेत आणि दामूकडे सुद्धा तो मात्र आत्मविश्वास जुनावलाय. काय फटका खेळलाय. जसा चेंडू बॅट मधून निघाला लिहिल्या त्याच्यावरती 6 धावा या कोरल्या होत्या आणि बॉटरमॅनचा चांगल्या प्रमाणे दामू आज वापर करतोय आणि चेंडूला मात्र त्यांनी पाठवला मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतोय आणि एकापेक्षा एक स्ट्रोक सध्या आपण पाहतोय त्या ठिकाणी दोघांच्या वतीने पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती पहा दिवस रात्र यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी अपाट मेहनत केली गेली आणि आता एज अ पंच म्हणून स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये साहिल तरे आणि मला बोलावं असं वाटतं की पूर्णपणे तो फिट नाहीये तरी सुद्धा एवढ्या कडक उन्हामध्ये आज आपल्या स्पर्धेसाठी आपल्या या सर्व आपल्या संघासाठी मात्र त्या ठिकाणी तो चांगलं कार्यरत आहे. म्हणजे अजून त्यांच्याकडून काय आपण अपेक्षा करू शकतो. वेल डन जॉब साहिल तरे आज पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्याची स्टँडिंग ओव्हेशन पहा. अगदी स्टँडिंग त्यांची स्थिर आपण पाहतोय दोन्ही हात एक्झॅक्टली जॉईंट आहे. स्टीव्ह बकनर यांची आठवण देणारी पंचगिरी त्यांच्या आपण पाहतोय ते सुद्धा असेच उभे राहायचे. म्हणजे असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा मात्र एक चांगले पंच म्हणून शकतात परंतु त्यांनी जर तिकडे लक्ष केंद्रित केला तर. चला जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅच कडे. ऋतिक बजेगेच्या हातावर चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या आणि राखीचे सांगितलं मी का कमी खर्च करू त्याने सुद्धा 20 खर्च केल्या म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. ऋतिक आलाय. पावलाचा बाबर पुन्हा लिडिंग एज. आता कीपर चेंडूच्या खाली इथे चूक होणार नाहीये आणि अखेर झेलबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय कैलास पाटील. दुसरा धक्का लागेल टीम संजय स्पोर्ट्स साबत संघाला. कैलास पाटील जी केली हवी तशी मात्र त्या ठिकाणी बहरली नाही. स्वप्नील मात्रे आलाय. पंचाचा वाईटचा इशारा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील मात्रे आलाय. हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु पाहू शकाल चेंडू एक्झॅक्टली हवेत गेला परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी अगदी सेफ लँडिंग झालाय. जोपर्यंत चेंडू उचलून करतील तोपर्यंत 2 धावा घेण्याची मात्र तिथे संधी मिळाली.
43 धाबा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यात संजय स्पोर्ट्स सावध संघ नाणेफेकी हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतोय. अगदी चांगली कामगिरी आपल्याला सुजित पाटीलच्या वतीने पार पडली आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून दामू म्हात्रेने सुद्धा मात्र चांगला खेळ साकारला आणि आता मात्र स्वप्नील म्हात्रे आणि पाहू शकाल दामूची जोडी सध्या खेळपट्टीवरती चांगली कामगिरी करते. परंतु ज्या धाबा कुठेतरी वेगाने येतो त्या धाबांवरती कुठेतरी ऋतिकनं पूर्णपणे ब्रेक लावण्याचं काम केलंय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तरी एक्झॅक्टली पहिली सफलता त्याने प्राप्त केली. त्याच्यानंतर स्वेअर चेंडू जरूर आला, परंतु त्याच्यानंतर वापसी सुद्धा त्याच्याकडून पाहायला मिळते. शॉर्ट टाइम पूल खेळण्याचा प्रयत्न परंतु रॉकी लॉंग ऑन वरती आले आणि पहा जबरदस्त झेल तिथे मात्र त्यांनी फिनिश. टॉपचे 3 फलंदाज मात्र या ठिकाणी स्वस्तात मात्र आय थिंक लवकर बाद झाले. त्यामुळे पाहतो की आता खंडू पाटील आलाय 5व्या क्रमांकावरती आणि पहिल्या चेंडूवरती पहा अगदी पंच करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला मात्र शत्रक्षक आहेत हेमंत घरत, ते मात्र कुठल्या प्रमाणे चूक करत नाही. आणि केर जसा खंडू पाटील मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलांना त्याला आता मात्र माघारी जावं लागेल. अजून एक धक्का लागेल टीम सावधला. धक्का क्रमांक 4. जबरदस्त गोलंदाजी आपण म्हणू शकतो ऋतिकची. कारण आतापर्यंत पाहिलं या ओव्हरमध्ये ऋतिकने तब्बल 3 धक्के दिले. कैलास त्याच्यानंतर पाहू शकाल आपण दामू आणि आता मात्र खंडू पाटील हे 3 विकेट्स ऋतिकच्या नावावरती राहिले. आणि आता 7व्या क्रमांकावरती येतो नवीन फलंदाज माय नेम इज लखन. संघाची धावसंख्या एकूण पाहू शकाल आपण 44 ला 4 अशी सध्या आपण परिस्थिती पाहतोय. ओ चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आणि शेवटच्या मोमेंटला पहा एक्झॅक्टली बॅटचं तोंड उघड सिंगल धाव कंप्लीट. पुन्हा चूक घडली स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि पहा अगदी 2 धाबा वेगाने मात्र तिथे पूर्ण केल्या गेल्या. चांगला स्पेल ऋतूच्या वतीने आपण पाहतोय. फक्त आणि फक्त त्यांनी 6 धावा आपल्या षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या, ज्याची नितांत गरज होती टीम मनस्वी 11 किरवली संघाला. आणि 3 विकेट्स त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाले. जो संघ जिंकेल तो लगेच दुसऱ्या फेरीमध्ये मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बघा सोनू तरे यांची किती अपाट मेहनत आहे. संघ जसा पराभूत झाला आता मात्र पूर्णपणे स्वयंसेवकाची भूमिका त्यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतलेली आहे. त्यांच्या बाजूला पाहू शकाल बाबू शेठ सुद्धा आहेत. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की या स्पर्धेत आपलं अस्तित्व जरूर संपर्क झाल्या, परंतु आता स्पर्धा सक्सेसफुल करायची असेल तर अशा प्रमाणे आपल्याला या ठिकाणी मेहनत मात्र करावी लागेल. अमोल आला 4थ्या षटकासाठी आणि पहिला चेंडू पाहू शकता अगदी लेगस्टम्पच्या चेंडू बाहेरून चालला. वाईटचा इशारा पंच रमेश म्हात्रे सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावा आतापर्यंत धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पन्नासच्या पुढे आय थिंक आपल्याला आकडा इथे पाहायला मिळू शकेल. ज्या अनुषंगाने सावध संघाच्या फलंदाजाने मात्र स्ट्रोक केले गेले. सिंगल धाव कंप्लीट जरूर झाली, परंतु पहा राकेश दिगरकर किती वेगानं चेंडूवरती पोहोचले गेले. त्यांची शरीराची रचना जर पाहिली तर असं वाटत नाही की ते चेंडूवरती वेगाने पोहोचतील.
परंतु ते पूर्णपणे फिट आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये फिट असणं फार गरजेचं असतं आणि ते कार्य राकेश दिगाडकरांच्या वतीने आपण पाहतोय. आकुटा बाजा झाले चिरुदा परंतु टर्न केला चिरू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्र कुठलाही नाही त्या ठिकाणी क्षेत्र खाली होतं आणि तोच जागा लखनने निवडली आणि सावकाराच्या बरोबरीनं 50चा आकडा 50चा पल्ला या ठिकाणी कंप्लीट केलाय संजय स्पोर्ट्स आबा संघानं.
आकर्षण ठरला तो दामू सुपर 20 धावाची गीत साकारली आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र एक मोठं आव्हान आणि या सुजित यांनी 19 धावेची म्हणजे दुसऱ्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप पाहिली आपण. त्याच बळावर मात्र किरोली टीम समोर एक मोठं आव्हान उभं केलंय. 24 चेंडूमध्ये 58 धावाचं टार्गेट आहे आणि आव्हान जर पार करत असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं राहील किरोली टीमला. चला बॅटर पाठवायची विनंती असेल. तर दोन्ही सलामीचे बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. गोरख आणि हेमंत ही जोडी किरोली टीमच्या माध्यमातून डावाची सुरुवात करण्यासाठी तगडं आव्हान आहे. आव्हान जर पार करायचं असेल तर हाय क्वालिटीचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. कैलास पाटील तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण जबरदस्त सामना रंगणार आहे कारण की पाहतोय आपण दोन्ही चांगले संघ या असोसिएशनच्या माध्यमातून काय इव्हन क्वालिटीची बॅटिंग प्रदर्शन पाहिलं आपण आज. चला सराव थांबवायचे आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला बॅटर गोरख, नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण हेमंत. जोडी 58 धावाचं टार्गेट आहे आणि तो पार करण्यासाठी पहिल्या चेंडूचा सामना करतोय गोरख. पहिल्या चेंडूवर चांगला फटका, खराब क्षेत्रक्षण चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय हा खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं उघडलं गेलं. अजून एक धमाका, यावेळेस मिड विकेटच्या वरतून चेंडूला फिर कावलंय षटकार. अतिशय लाजवाब शॉट खडे खडे या बॉलला पाठवलं होतं मिड विकेट वरतून. चांगली सुरुवात. यावेळेस पात्र निश्चित लाईन कुठे चेक करतील पंच. खूपच लाईन चुकीची होती, यष्टीच्या बाहेर. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 11. खूपच चांगली सुरुवात इथं मात्र आपण पाहतोय. किरोली टीमची ज्या प्रकारे आव्हान आहे तगडा तगडा बॅटिंगचा समाचार बॉलरचा घेताना पाहतोय आपण. गोरख एक हाय क्वालिटीचा हा बॅटर टीमसाठी जबरदस्त कामगिरी करतोय. या स्वतः पंच केले. परत एकदा पाहतोय आपण पॉइंटच्या डोक्यावर निघून जाईल. सीमा पार आलाय. अजून या षटकामधला हा दुसरा चौकार. पहिल्या षटकामध्ये काय चांगली बॅटिंग पाहतोय आपण. क्लास बॅटिंगचं प्रदर्शन करताना इथे मात्र गोरख किंचित क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन पाहतोय आता मात्र आपण. मागडा षटक हाताळताना कैलास पाटील. खराब चेंडू, योग्य समाचार घेता आला नाही पण पंच सांगतात की हा बीमर नो बॉल घोषित केलाय आणि फ्री हिट. महागडा षटक. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 17. गोलंदाज केपी परत फ्रीडचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे दूर आणि त्या टोकाकडनं. स्ट्राईकला बॅटर आता मात्र असेल ते हेमंतला एक संधी आहे की फ्रीडचा चेंडू त्यावर एक चांगला फटका मारून आत्मविश्वास वाढवण्याचा. यावेळेस मात्र हा पुलचा फटका पाहतोय हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाही आहे तिथं. चेंडू मात्र इकडे पेण्याचा फील्ड केला जाईल.
आणि त्यापूर्वी मात्र पाहतो की 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करताना बॅटर धावसंख्या पुढे सरकते ती 19. चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे कारण की खूप मोठं टार्गेट आहे. पहिल्या ज्या षटकामध्ये एक ताबडतोब बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. दर्शनची विविधता कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये, तोच कायम पहिल्या चेंडूपासून. या स्पात अपराध सफल झाला होता. फोर्सिंग फटका पाहतोय आपण लॉंगॉनकडे. एक सिंगल फक्त कंप्लीट करेल. धावसंख्या 20. सज्ज होते गोलंदाज. लेट कट. छान फटका पाहतोय आपण. अप्रतिम. चेंडूला दिशा दिली फक्त गलीच्या माध्यमातून आणि अजून एक बाउंड्री वसूल करतोय गोरख. नवीन बॉलर दामो येतोय हायवे अँड या टोकाकडनं. पहिल्या षटकात जर विचार केला आपण एक चांगली जबरदस्त धावसंख्या तब्बल 24 आणि येणाऱ्या इथून मात्र 3 षटकामध्ये समीकरण थोडं सोपं राहिलेलं आहे पाहतोय आपण. 34 धावेची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामन्याची उलटी गिनती. भावेश आमच्या सोबत स्कोरिंग करताना खूप छान स्कोरिंगची भूमिका पार पाडताना पाहतोय आपण. याच पाहता अपरकडचा अंदाज खाली शेत आहे का पायाचे चांगलं चिल कंप्लीट आणि धक्का बसला इथे मात्र तो पहिला. नवीन बॅटर खेळपट्टीवर येताना पाहतो आपण राकेश. ब्रेक थ्रूची खऱ्या अर्थानं आवश्यकता होती. संजय स्पोर्ट साऊथ टीमला तो ब्रेक थ्रू मिळून देते. मात्र पहिल्या चेंडूवर गोलंदाज दामो. बॅटिंग अतिशय सुपर केली. आता मात्र बॉलिंग अटॅक सुद्धा चांगलं त्याच्या माध्यमातून तब्बल 20 धावाची खेळी साकारली. त्यामध्ये 3 चौकार 1 षटकार समावेश होता. अशी बारीक माहिती देताना आमचे स्कोरर भावेश द ग्रेट. फर्स्ट इयर शिक्षण घेताना सज्जतना गोलंदाज दामू. चांगला चेंडू होता. अप्रतिम. एकाच बॉलिंगचं प्रदर्शन आता मात्र पाहतोय आपण. दबाव टाकतोय षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूवर कुठली धाव नाहीये. 1 विकेट प्राप्त करतोय. 16 चेंडू आणि 34 धावेची आवश्यकता आहे अजून हा सामना जिंकण्यासाठी. चांगला चेंडू प्रत्येकदा पाहतोय आपण. चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल रन्स मिळते. धावसंख्या आता मात्र 25. अगदी बरोबर उल्लेख करता येईल कारण की ज्या प्रकारे आपण पाहतो की पण त्या प्रकारे चेंडू टाकणं गरजेचं आहे.
या अस्पात सफल झाला होता पुलकरचा प्रयत्न आणि इथे मात्र आता मोठा धक्का बसलाय गोरखच्या स्वरूपात. दुसरा गडी बाद. दबाव दूर करण्यासाठी तोच चेंडू भेटलाय आणि त्यावर हुकचा फटका चेंडूला पाठवले. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून दूर असा षटकार. टीमची धावसंख्या पुढे शकते. आता मात्र पाहतोय आपण 31-31. अजून सामना जिंकण्यासाठी इथून खूप मोठी कसरत करावी लागेल. 27 धावेची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण तोच कायम आहे. पाहतोय आपण कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. त्याला वेळेचा सुद्धा भान ठेवायचे. चांगला चेंडू होता. पाहतोय आपण फायनल एकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होताना एक धाव पूर्ण फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. या एका धावेने षटकाची समाप्तीचा सुद्धा इशारा येईल. तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर खूप चांगली आहे. पाहतोय आपण 32. 12 चेंडू 26 13 धावाची सरासरी पार करावी लागेल. इथून मात्र किरुलिया टीमला हा विजय संपादन करण्यासाठी. गोलंदाजीमध्ये खूप मोठी चर्चा. पाहतोय आपण कोणाकडे जबाबदारी सोपवतायत टीमचे कर्णधार. बालगोपाल चषक 2025 हा 3 दिवसीय आयोजन. त्यामधून आता दुसरा दिवस. काल आपण आवाज ऐकला होता समीर ठाकरे आणि योगेश पाटील. पंताने सुद्धा ऑफिशियल सूचना द्यायची, सूचना करायची क्षेत्ररक्षण टीमला की यस नक्कीच. दोन गोष्टी महत्वपूर्ण ठरतात. एक रोहन जर पहिला आपण ज्या माणसाला बोलता येत ना त्याचा पार्टनर तसा त्याला ओळखता येते बरोबर काय बोलतोय. कॉमेंटेटर अंपायरची परिस्थिती त्याच प्रकारे असते. पंच तिथून काय इशारा करतात कॉमेंटेटर बरोबर ओळखून घेतोय. यस हा सर. सज्ज होताना गोलंदाज स्वप्नील मात्रे दूर आणि त्या टोकाकडनं पहिला चेंडू लाईन कुठे पंच चेक करतील. दोन्ही यात समांतर रेषेत सुरुवात खराब करते स्वप्नील. एकत्रित धावसंख्या 33. 12 चेंडू 25. मोठा अवघड आव्हान नाही आहे. किरोली टीमला 1-2 मोठे फटके जर आले तर सामना त्याच्या बाजूने झुकू शकतोय. पण संजय स्पोर्ट्स सावध टीमला जर सामना जिंकायचा असेल तर विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. हा तो बॅटर पाहतोय आपण. एक षटकार त्याच्या बॅटमधून आले. ऋतिक चांगली बॅटिंग करतोय. चांगला चेंडू यावेळेस पाहतोय आपण खूप सफल झाला होता. ऑन साइड कडे खेळण्याचा प्रयत्न. या हात जर फटका खेळला असता तर ऑन द रेस किंवा कव्हर कडे तर क्वचित धावा मिळाला असत्या, पण तसं काही घडलं नाहीये. चांगल्या विचाराने हा चेंडू हाताळला. इथं मात्र पाहतोय पुढे जाऊन हा फटका ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंग ऑन क्षेत्राकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एक सिंगल या चेंडूवर कंप्लीट करता येईल. धावसंख्या पाहतोय पुढे सकते ती 34. 24 धावेची आवश्यकता आहे.
येणारे इथून 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग गरजेचे राहील. 1-2 मोठे फटके षटकामध्ये मारणं गरजेचं आहे. किरवली टीमला तर सामना जिंकू शकतोय. सामना हळूहळू का होईना आपण एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना या षटकामध्ये बॉलरला पाहतोय आपण. थोडंसं किंचित बदल क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय आपण. स्कोरले एक बाउंड्री लाईनवर एक शतक मिड विकेट आणि त्यानंतर मात्र या पात्रा फटका चांगला आहे. काय क्लास दाखवलाय. पण इथं मात्र क्षेत्ररक्षक उभा होता आणि आता मात्र इशारा आलाय हा षटकार. अतिशय क्लास फटका पहिला पण प्रयत्न चांगला होता झेल टिपण्याचा पण अपयश झालं आणि चेंडू मात्र हाताला लागून बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेंनी सुरुवात करतोय बॅटर. जर पाहिलं आपण खेळण्यासाठी राकेश खातं उघडतोय तिसऱ्या चेंडूवर. दबाव साफ दिसतोय गोलंदाजावर. अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. 1 धाव अजून मिळते. या एका वाईट टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण 41. 9 चेंडू आणि 47 धावाची आवश्यकता. 9 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता इथून मात्र हा सामना जिंकण्यासाठी. अजून एक कडक आहे. अप्रतिम फटका आणि षटकार. काय क्लास फटका खेळला होता. फ्लाइट फटका मारला होता पाहतोय आपण. आणि आता मात्र समीकरण अतिशय सोपं झालंय पाहतोय आपण. 8 चेंडू 11 धावेची आवश्यकता आहे. चांगला चेंडू टप्पा थोडासा खाली राहतोय. सात चेंडू 11. हा चेंडू खूप निर्णायक ठरेल. जर विकेट आला तर मात्र पलटून वार करेल आणि या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर मात्र किरवली टीमचं वर्चस्व कायम राहील. अजून एक हा फटका पाहतोय पण या आसपासचा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि स्वीकारले झेल. नवीन बॅटर अमोल आपण आपल्या पायाचा वेग वाढायचे कारण की यानंतर अजून खूप जास्त सामने कव्हरेज करायचे आहेत. पण आता मात्र सामना शेवटच्या षटकामध्ये येऊन ठेपलाय. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावेची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके लागले होते तेव्हा असं वाटलं होतं की सामना सहज जिंकेल पण नंतर शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. आता 6-11चं समीकरण 11-6 6-11 असं समीकरण किरवली टीमसाठी कोण जिंकेल कोण हरेल हे भाकीत करणं योग्य ठरणार नाही. खूप मोठी चर्चा पाहिली आपण तिथं कोणाला वापरायचंय आणि मात्र शेवटी निर्णय झालाय टीमच्या कॅप्टनचा की गोलंदाज सज्ज होतोय आर्यन. मला वाटतं की युवा गोलंदाज आहेत आणि त्याच्या हातात चेंडू सोपवलं आणि इकडे 12व्या खेळून डोक्यावर ठेवलंय. काहीतरी राज असते आणि 12व्या खेळूला माहित असते की कुठल्या गोलंदाज वापरला आणि त्याने डोक्यावर का ठेवला. यस मोठी जबाबदारी त्याच्यावर दाखवली टीमच्या कॅप्टननी कारण की पाहतोय आपण लखन सर्वात मोठा सिनियर खेळाडू या टीमकडे आहे
स्वतः बॉलिंग न करता एक युवा बॉलरवर भरोसा दाखवलाय. गोलंदाज पाहतोय आपण आर्यन. त्याला वेळ कमी घ्यायचा आपण. सहा चेंडू 11 असं समीकरण पाहतोय आपण. सोडून दिलाय चेंडूला. पहिला चेंडू पाहतोय आपण लाईन चुकीची. वाईटचा इशारा येतोय. आता मात्र किरवली टीमचं पारडं जड झालंय. येणारे 6 चेंडू अजून कायम आहेत. मात्र एक बोनसच्या स्वरूपात धाव मिळाली आणि इथून समीकरण 10 असं राहिलं. यास पात्र पेच परफेक्ट फटका खेळताना नाही, पण खूप मोठी गॅप आहे. ती गॅप शोधून काढली. चेंडूला थांबवू शकणार नाही. आला ह्या चौकार. शकताय बॅटर ऋतिक षटकाराने सामना फिनिश करेल काय? आणि होय, इथं मात्र षटकाराने सामना फिनिश केले. ऋतिक सावा टीमचा संगणक आपण आयोजक संपर्क साधायचे. कैलास पाटील टीमचा संगणक आपण आयोजक संपर्क साधायचे. चला टॉस साठी मोठोल आणि किरवली अशा दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण टॉस करून घेणार आहोत. तर विनंती असेल की आपण या टॉस साठी मॅन ऑफ मॅच ऋतिक आपण यायचंय आणि टीमचं संगणक आपण सुद्धा यायचंय. आदरणीय बळीराम तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मोठवल टीमचा संघटन आणि किरवली टीमचा संघटन आपण लगेच या. तर आपण टॉस बॉक्स मध्ये आहोत. त्यापूर्वी मात्र मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार स्वीकार. मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार घेतल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत. तर कोण मागणार? काटा. काटा आलाय. वेळ कमी त्यासाठी फक्त आपण निर्णय सांगायचा आहे. गोलंदाजी. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. तर मित्रांनो आपण पाहतोय की टॉस किरवली टीमच्या बाजून गेले आणि प्रथम एकदा त्यांनी सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
दरम्यान तालुका क्रिकेटमध्ये नव्हे तर एक ठाणे जिल्ह्यामध्ये सदाबहार समालोचक आमचे मित्र अजय अग्रत यांचे मोठे बंधू विजयदादा, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर फक्त 2 मिनिटाचा ब्रेक आहे. आपण निश्चित ऐकूया डीजीच्या माध्यमातून मधुर संगीत.